ले रहा हूँ, फोटो में ले रहा हूँ. नाही एक काम करूया एक मिनिट. सगळ्यांचा आहे ते. हाँ फोटोसाठी मॅनेज करतो ना. ओके व्हिडिओ करू. वो वीडियो फोटो दोनों लिए. व्हिडिओ झाला का? हां ठीक आहे हे करा करा. तुमची फिल्म आहे बोला. एकदम खूप अभिनंदन. एकदम परफेक्ट. डोंबिवलीचं नाव हे केलेलं आहे. रोशन केलं आहे महाराष्ट्र आणि डोंबिवली. ओके. बसा तुम्ही इकडे. काय बाईक रेस करताय आणि जस्ट ऑब्जेक्शन्स घेतात. तुम्ही गेलेच नाही ना? नाही अक्षय पाठक आहे. हो अक्षय पाठक. मठात नेहमी येणं असतं. मुझे तो उनसे तुम बात करो ना जरा बच्चे. काय कन्फ्युजन काय झालं होतं मला माहिती आहे का? आम्हाला बघा सी एसचा संदर्भात तर आम्ही चालवली बातमी की सोहन मांजरेकर हा पण तो एक नंबरला आला देशात. तर हे काय अपडेट होता आज आमच्या लक्षात आला की 3 कॅटेगरी असते. त्यामध्ये मी कधी पडलो होतो ना सी एच्या फक्त सी ए म्हणजे सी ए ते इंटर केला आम्ही. कळलं तुम्हाला. आणि तुम्हाला कळलं सीएचं कसं. हां हे साम टी व्ही आणि आमचा एक सहकारी आहे तो आहे परंतु त्याच्या पण माझ्याकडे काल सकाळी ना काय अभ्यास वगैरे किती तास काय अभ्यास तर असा ज्या क्लास असायचा तेव्हा 3-4 तास असायचे आणि क्लास जेव्हा संपल्यावर क्लासेस 15 जानेवारी काय जेव्हा आला म्हणजे तुम्ही आला तुम्हाला म्हणजे एवढं एक्सपेक्टेशन होतं की मी येऊ शकतो एवढा येईल असं एक्सपेक्टेशन होतं पहिला येईल असं एक्सपेक्टेशन फाउंडेशनला थर्ड होता तो मागच्या मागच्या वर्षी त्याच्या रिझल्टला सोमच्या IR थर्ड ऑल इंडिया रँक AIR 3 फर्स्ट इंटरमिडिएट दिस इज कॉमन. फक्त सीए फाउंडेशन सीए इंटरमिडिएट हे वेगळी एक अभ्यास झाला. खूप खूप अभिनंदन. काय सांगणार समोर. नमस्कार, मी शार्दूल विचारे डोंबिवलीमधून. माझा आता कालच सी ए इंटरमिडिएटचा रिझल्ट लागला आहे. त्यात मी ऑल इंडिया रँक फर्स्ट आलो आहे. थँक्यू टू स्वामी समर्थ. आई बाबांना खूप खूप थँक्यू. माझ्या टीचर्सना खूप खूप थँक्यू. माझ्या फ्रेंड्सला थँक्यू अँड ऑल्सो माझ्या कॉलेजला पण ज्यांनी खूप सपोर्ट केला आहे. क्लासेस JK क्लासेस त्यांनी खूप सपोर्ट केला आहे. सो माझी जर्नी जर सांगायला गेलो तर शाळण माझं इकडेच झालं आहे डोंबिवलीत ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये. त्यानंतर 11वी-12वी मी केली आरे पोदार कॉलेजमध्ये माटुंगा. त्यानंतर CA फाउंडेशन मी दिली. CA फाउंडेशन दिल्यावर CA फाउंडेशन क्लिअर झाली. त्याच्यात ऑल इंडिया रँक 3 आलेला. त्यानंतर एक्झाम दिल्यानंतरच लगेच मी क्लासेस सुरू केले CA इंटरचे. आता CA इंटरबद्दल सांगायला गेलं तर रोज माझे जवळजवळ 7 तास क्लासेस असायचे. 1 ते 8, 1 ते 8:30 असं असायचं टायमिंग. अँड क्लासेस संपल्यावर रात्री मी थोडा अभ्यास करायचो. सकाळी उठल्यावर थोडा अभ्यास करायचो. जर ॲव्हरेज पकडायला गेलं तर 2 to 4 आवर्स डेली अभ्यास व्हायच्या विथ क्लासेस. अँड त्याच्यानंतर ज्या क्लासेस 6 मंथ्स वगैरे 7 मंथ्सनी संपले. जान 15ला एक्झॅक्ट क्लासेस संपलेले. मग आम्हाला एक स्टडी लीव्ह मिळतो 3 मंथ्सचा आणि मेमध्ये एक्झाम असते. जेव्हा स्टडी लीव्ह होता तेव्हा स्टडी लीव्हमध्ये मी जवळजवळ बघायला गेलं तर माझं शेड्यूल होतं 12 आवर्सचं बट इफेक्टिव्ह माझा नेहमी 8 to 10 आवर्सच अभ्यास व्हायचा. आणि असं करत करत मी प्रिपेअर केलं, एक्झाम दिली आणि एंडला मला आला AIR1. आणि या सगळ्यासाठी मी खूप खूप धन्यवाद आहे. आई बाबांना खूप खूप धन्यवाद. माझ्या फॅमिलीला खूप खूप धन्यवाद. माझ्या ताईला खूप खूप धन्यवाद. एक्झाम दिल्यानंतर काय म्हणजे तुम्हाला माहीत होतं काय तुमचा कॉन्फिडन्स होता की माझं ॲक्च्युली CA मध्ये 50 रँक्स काढतात ते लोक CA इंटरच्या एक्झाममध्ये.
तर मला असं एक्झामनंतर कॉन्फिडन्स होता की टॉप 10मध्ये तरी येईल, बट टॉप 3चं एवढं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं ॲक्च्युली, बट आला देवाच्या कृपेने, म्हणून खूप खूप जे चांगलं. इतर विद्यार्थी आहेत जे तयारी करतात, सीए व्यक्तित्व कोणती फील्ड असो, त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? सगळ्यांसाठी मेसेज आहे की जे पण तुम्ही करताय ते आवडीने करा आणि कन्सिस्टंटली करा, आणि जर तुम्ही मनापासून केलं तर नक्कीच हार्डवर्कला तुम्हाला फळ मिळेल आणि तुम्हालाही सक्सेस मिळेल. डोंबिवलीतले 2 म्हणजे डोंबिवलीकर 2 1 नंबर आहे 3 नंबर, म्हणजे सीएचा कॅटेगरी वेगळी असली तरी 2 विद्यार्थ्यांनी नाव हे केलं, काय त्यावर? डोंबिवलीत आत्ता सध्या खूपच रँक यायला लागलेत. आत्ताच CA फायनलमध्ये सोहन डोंबिवलीतून आहे, त्याला AR3 आला आहे. मला आता AR1 आला आहे. माझा मित्र त्याला AR20 आला आहे याच परीक्षेत इंटरमध्ये, सोहम बापटला. अँड खूप खूप प्रगती होत चालली आहे डोंबिवलीची. असंच करत गेलं तर नेक्स्ट टाईम थोड्या दिवसांनी 1, 2, 3 तिन्ही डोंबिवलीचे येतील. सो सीमा शेखर विचारे आणि मुलगा 1 नंबरला आला आहे, तुषार, कुटुंबाचं नाव हे झालं काय? खूप खूप आनंदाचा क्षण आमच्यासाठी आहे. म्हणजे काल तर जेव्हा त्याचा रिझल्ट आला तेव्हा एकदम भरून आलं, म्हणजे आनंदाने काही सुचतच नव्हतं काय चाललंय. खूप म्हणजे गहिवरून टाकणारा क्षण होता, कारण त्याने प्रचंड पहिल्या दिवसापासून, म्हणजे तो शाळेपासूनच फोकस आहे, त्याचं काम शांतपणे करत असतो, कधी कोणाला त्रास नाही काय नाही, आणि इतका शांत कूल. तर त्याने जे काही परिश्रम केले होते, त्याने जे काय केलं होतं त्याचं स्वामींच्या कृपेने सगळ्या मोठ्यांच्या आशीर्वादाने त्याला उत्तम फळ मिळालेलं आहे. आता म्हणजे इतका आनंदाचा क्षण आम्ही पूर्ण गगनात मावत नाही आनंद, असं आमच्यासाठी झालेलं आहे. हा मुलगा देशात 1 नंबरला आला असेल, तुमची काय प्रतिक्रिया होती? अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आज आमचा शार्दूल देशात सर्वप्रथम आलेला आहे, त्यामुळे कालपासून अगदी अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे विचारे परिवारासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी. पवार फॅमिली, माझ्या मिसेसची, आमच्या आणि मित्रपरिवार सगळ्यांकडून अगदी आनंदाचा अगदी वर्षाव होतो आहे. त्यामुळे शार्दूलबद्दल खूप अभिमान आहे आम्हाला. त्याने प्रचंड मेहनत घेतली त्या सगळ्या सिलेबसमध्ये पूर्ण स्टडी करण्यासाठी, आणि अत्यंत त्याच्या परिश्रमाला स्वामी समर्थांच्या कृपेने सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे त्याला, यशाचं. तर असंच त्याला यश त्याचं मेंटेन राहो. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच.